पी एफचे पैसे कसे काढायचे विथड्रॉवल यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमचा ब्राउझर ओपन करायचा आहे आणि इथे EPFO सर्च करायचे आहे. तेव्हा आपल्यासमोर सरकारचे अधिकृत पोर्टल FOIndia.gov.in येईल. तसे या पोर्टलची लिंक आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे, जिथून तुम्ही थेट या पोर्टलवर येऊ शकता. आता इथे PFचे पैसे काढायचे असतील किंवा बॅलन्स तपासायचा असेल तर यासाठी तुम्हाला काय करायचे आहे, इथे KYC अपडेशन मेंबर असा एक पर्याय दिसत असेल, त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. तेव्हा तुमच्यासमोर काहीसा असा इंटरफेस येईल, जिथे कोणतेही काम करण्यापूर्वी तुम्हाला लॉग इन करावे लागेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचा UAN नंबर इथे टाकाल. तसेच तुमचा जो पासवर्ड आहे जो तुम्ही इथे सेट केला असेल तो टाकायचा आहे. आता इथे एक गोष्ट सांगतो, कदाचित तुम्हाला तुमचा UAN नंबर माहीत नसेल तर UAN नंबर तसा पे स्लिपवर असतो. तरीही जर तुम्हाला माहीत नसेल तर मालकाच्या कोणत्याही माहितीशिवाय तुम्ही तो फॉरगेट करू शकता. II बटनवर आम्ही व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. बाकी पासवर्डला देखील इथे फॉरगेट करण्याचा पर्याय दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा पासवर्ड इथे सेट करू शकता. आम्हाला पासवर्ड माहीत आहे आणि या सर्व गोष्टी जर आम्ही या व्हिडिओमध्ये समाविष्ट केल्या तर व्हिडिओ आधीच खूप मोठा होईल, त्यामुळे या गोष्टी आपण वगळूया. आपण इथे लॉग इन पर्यायावर क्लिक करू आणि एक OTP येईल. जो कोणताही नंबर तुमचा लिंक असेल तो नंबर इथे दाखवला आहे, तो आपण इथे टाकू आणि सबमिट करू. अशा प्रकारे आपण पोर्टलमध्ये लॉग इन झालो आहोत. लॉग इन होताच इथे अनेक पर्याय दिसतील. पहिले जे काम तुम्हाला करायचे आहे ते म्हणजे तुम्ही ज्या कंपन्यांमध्ये काम केले आहे ती माहिती डिटेल्स तपासणे. यासाठी व्ह्यूच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. तेव्हा तुमच्यासमोर इथे सर्व्हिस हिस्ट्रीचा एक पर्याय दिसेल. या पर्यायावर आपण क्लिक करू तेव्हा आपल्यासमोर सर्व्हिस हिस्ट्री येईल. याआधी आपण ज्या ज्या संस्थांमध्ये काम केले आहे त्यांची डेट ऑफ जॉईनिंग, डेट ऑफ एक्झिट इथे नमूद मेन्शन केलेली असेल. आता इथे जी डेट ऑफ एक्झिट नमूद केली आहे, जी PF आणि पेन्शनमध्ये नमूद असणे आवश्यक असते, जर तुम्हाला तुमचे PFचे पूर्ण पैसे काढायचे असतील. तसे असे काही आवश्यक नाही की तुम्हाला नोकरी सोडावीच लागेल. जर तुम्ही त्याच नोकरीमध्ये असाल आणि त्या कंपनीचे पैसे काढू इच्छित असाल तर त्याबाबतीत फॉर्म बदलतो. मग तुम्हाला ॲडव्हान्स पैशांसाठी फॉर्म नंबर 31 भरावा लागतो. एरवी 19 भरला जातो. मी सर्व गोष्टी तुम्हाला लाईव्ह पुराव्यासह सांगेन, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. तर इथे अशा प्रकारे येऊन तुम्ही हे तपासू शकता की भूतकाळात तुम्ही कोणकोणत्या कंपन्यांमध्ये काम केले आहे, डेट ऑफ एक्झिट नमूद आहे की नाही. कारण डेट ऑफ एक्झिट नमूद असेल तर तुम्ही वेगळा फॉर्म भराल, नसेल तर वेगळा फॉर्म भराल. तर हे तपासल्यानंतर तुम्हाला आणखी एक काम करायचे आहे. ते काय करायचे आहे, व्ह्यूच्या सेक्शनमध्येच एक पर्याय दिसेल पासबुक लाईटचा, या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यामध्ये तुम्हाला हे समजेल की तुमचे किती पैसे इथे जमा झाले आहेत. जर तुम्ही इथे पैसे काढत आहात तर तुम्हाला हे माहीत असायला हवे की PFमध्ये आपले पेन्शनचे किती पैसे जमा झाले आहेत. PFचे किती पैसे आहेत ते तुम्ही इथे जाणून घेऊ शकता. यासाठी करायचे हे आहे की एकतर इथे कॉन्ट्रिब्युशनचा चार्ट तुम्हाला दिसत आहे, याशिवाय इथे मेंबर IDचा एक सर्च आयकॉन दिसत असेल. यावर जर तुम्ही क्लिक केले तर इथे तुमच्या जेवढेही मेंबर ID असतील त्या इथे दिसतील आणि सोबतच कंपनीचे नाव दिसेल. तर ज्या कंपनीची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे, सर्वात आधी त्या कंपन्या सिलेक्ट कराल आणि त्यानंतर व्ह्यू पासबुक पर्यायावर क्लिक कराल. इथे एक पूर्ण चार्ट येईल, जसे की आपले पासबुक असते तसा येईल. कधी किती पैसे इथे जमा झाले आहेत आणि सध्या किती पैसे इथे आहेत ते तुम्ही पाहू शकता. जसे की माझ्या बाबतीत तुम्ही पाहाल की PF म्हणून इथे एकूण जे पैसे जमा झाले आहेत ते जवळपास 7,900च्या आसपास आहेत आणि हे पैसे आम्ही तुम्हाला काढून दाखवू. यामध्ये मालकाचे एम्प्लॉयर किती योगदान आहे, कर्मचाऱ्याच्या एम्प्लॉई पगारामधून किती कापले गेले ते सर्व इथे दाखवले आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे डाउनलोड करून स्वतःजवळ ठेवू शकता. याशिवाय ज्याही मेंबर ID आहेत त्या एकामागून एक सिलेक्ट करून तुम्ही सर्वांचे पैसे जाणून घेऊ शकता. याआधी आम्ही या अकाउंटचे जे पैसे काढले आहेत, तुम्ही पाहाल की यामध्ये पहिले पैसे होते, पण हे जे पैसे आम्ही काढून घेतले आहेत त्यामुळे इथे आता 0000 झालेले आहे. हीच स्थिती जसे मी दाखवेन की ज्यामध्ये माझे जवळपास 8,00,00 आहेत ते तुम्हाला काढून मी शेवटी दाखवेन की आता 00 झालेले आहे. तर इथे अशा प्रकारे येऊन तुम्हाला हे समजेल की तुमचे PFचे एकूण किती पैसे जमा आहेत. इथे तुम्हाला माहिती मिळाली. आता PF काढण्याचा जो फॉर्म आहे तो तुम्ही भरू शकता. पण एक शेवटचे काम तुम्हाला आणखी सांगेन, ते नक्की करून घ्या. तुम्हाला हे नक्की तपासायचे आहे की तुमच्या PF अकाउंटची KYC झालेली आहे की नाही. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला MNHचा एक पर्याय मिळेल, त्यामध्ये KYCचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक कराल. तर इथे तुमचा जो पॅन कार्ड आणि आधार कार्ड आहे तो इथे PF अकाउंटसोबत जोडलेला असावा. तिथे अप्रूव्ड असे नमूद केलेले असावे. सोबतच बँक खाते जोडलेले असणे खूप आवश्यक असते. जरी कोणाच्या बाबतीत असे झाले की एखादी माहिती जसे की बँक जोडलेली नाही किंवा पॅन कार्ड जोडलेले नाही, तर ते तुम्ही स्वतः इथे अपडेट करू शकता. OTPद्वारे ऑथेंटिकेशन होईल आणि तुमचे जे खाते आहे ते इथे अपडेट होईल.
पॅन नंबर अपडेट करू शकता, आधार इथे जोडू शकता. तर माझ्या बाबतीत या तीनही गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे इथे आपण PFचे जे पैसे आहेत ते काढू शकतो. आणखी एक गोष्ट सांगतो की हे जे खाते तुम्हाला दिसत आहे याच खात्यामध्ये तुमचे पैसे येतील. बँकेचा जो IFSC कोड इथे दाखवला आहे. जर कोणाचे हे खाते बंद झाले असेल तर तुम्हाला नवीन खाते बँकेच्या पर्यायावर क्लिक करून KYC करून अपडेट करून घ्यायचे आहे. आता तुम्हाला पैसे काढण्यासाठी काय करायचे आहे, इथे ऑनलाईन सर्व्हिसेस असा एक पर्याय दिसेल. आपण या पर्यायावर क्लिक करू तेव्हा 3 पर्याय येतील, ज्यामध्ये पहिलाच पर्याय आपल्याला मिळतो क्लेम फॉर्म 31, 19 आणि 10C10D. तर आपण याच पर्यायावर क्लिक करू. आपल्यासमोर काहीसा असा इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला तुमचा जो बँक खाते क्रमांक आहे तो इथे टाकायचा आहे. पुन्हा एकदा प्रामुख्याने खात्री करण्यासाठी नंबर टाकायला लावला जातो, जेणेकरून तुमचे खाते बरोबर असल्याची खात्री होईल. आम्ही इथे अकाउंट नंबर टाकला आहे आणि व्हेरीफाय पर्यायावर क्लिक करू. तुम्हाला असं पर्यायावर क्लिक करायचे आहे. आता हे केल्यानंतर तुमच्यासमोर सर्व्हिस डिटेलचा एक विभाग येईल. आता पूर्वी काय व्हायचे की सर्व्हिस डिटेलमध्ये तुम्हाला मेंबर ID निवडण्याचा पर्याय मिळायचा, पण आता सरकारने हे फिक्स केले आहे. तुम्ही पाहाल की जी लेटेस्ट तुमची मेंबर ID असेल ती इथे तुम्हाला दिसेल. म्हणजेच अलीकडे तुम्ही ज्या संस्थांमध्ये काम केले आहे शेवटच्या त्या कंपनीची माहिती इथे दिसेल आणि सध्या डेट ऑफ एक्झिट इथे नमूद आहे की नाही ते तुम्हाला दिसेल. कारण डेट ऑफ एक्झिट नमूद असेल तर त्यानुसार आपला फॉर्म बदलतो. मी तुम्हाला दाखवतो. प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम पर्यायावर क्लिक करू तेव्हा आता तुमच्यासमोर आय वॉन्ट टू अप्लाय फॉरचा पर्याय येईल, ज्यामध्ये तुम्हाला फॉर्म नंबर निवडायचा आहे. आता इथे पहिला पर्याय दिसतो ओनली PF विड्रॉलचा फॉर्म नंबर 19. तर बघा, जर तुम्ही नोकरी सोडली असेल आणि तुमची डेट ऑफ एक्झिट तुमच्या PF खात्यामध्ये नमूद असेल तर तुम्ही PFचे पूर्ण पैसे काढण्यासाठी फॉर्म नंबर 19 भरता. जे काही तुमचे प्रॉव्हिडंट फंडमध्ये पैसे जमा झाले आहेत ते पूर्ण तुम्ही काढू शकता. पण नोकरी सोडून 2 महिने झालेले असावेत आणि डेट ऑफ एक्झिट इथे नमूद असावी. तसेच इथे आणखी एक अट असते. जर जे लोक नोकरी करत आहेत त्यांना PFचे पैसे काढण्याची गरज असेल, कोणतीही वैद्यकीय परिस्थिती असू शकते, लग्नासाठी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यासाठी जे तुमच्यावर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी गरज असेल तर तुम्ही पैसे काढू शकता. त्या बाबतीत तुम्हाला नोकरीत असताना तुमचे PFचे पैसे काढण्यासाठी फॉर्म नंबर 31 भरावा लागतो. बाकीचे जे 2 पर्याय दिसत आहेत हे जे पर्याय आहेत हे पेन्शनचे पैसे काढण्यासाठी भरले जातात. पहिले PFचे पैसे काढून घेता, त्यानंतर पेन्शनचा फॉर्म भरून तुम्ही याचेही पैसे काढू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पेन्शनचे पैसे तेव्हाच तुम्ही काढू शकता जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये कमीत कमी 6 महिने काम केले असेल आणि तुम्हाला 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नसेल. जर तुम्ही 10 वर्षापेक्षा जास्त नोकरी केली असेल तर त्या बाबतीत PFचे तर पैसे तुम्ही काढू शकता, पण पेन्शनचे जे योगदान असते त्याचे मग तुम्हाला प्रमाणपत्र मिळते. तर आता आपण PFचे पैसे काढत आहोत आणि माझ्या बाबतीत तुम्ही पाहिले होते की डेट ऑफ एक्झिट नमूद आहे, तर आपण इथे पूर्ण पैसे काढू शकतो. आम्ही फॉर्म नंबर 19ची निवड केली आहे. आता तुमच्यासमोर फॉर्म नंबर 15G अपलोड करण्याचा पर्याय येईल. आता हा जो पर्याय आहे सर्वांना तशी 15Gची गरज नसते, पण 15G त्या लोकांसाठी आवश्यक आहे ज्यांची PFची रक्कम 50,000 रुपयांपेक्षा जास्त आहे आणि तुम्ही टॅक्स भरणारे नाहीत. बघा, जर तुम्ही टॅक्स भरणारे असाल तर याला अपलोड कराल तर याचा कोणताही फायदा मिळत नाही, कारण त्या बाबतीत तुमचा TDS कापणे निश्चित असते. जर तुम्ही टॅक्स भरणारे नसाल, जसे की मानून चालूया की सरकारच्या नियमानुसार आता जे नवीन टॅक्स रिजीम आले आहे त्यानुसार 5 लाख रुपयांपेक्षा जास्त तुमचे उत्पन्न नाही, तुम्ही सरकारला कोणताही टॅक्स देत नाही, तर अशावेळी काय आहे की फॉर्म नंबर 15G भरून PFमध्ये जो 10 तुमचा TDS कापला जातो तो तुम्ही वाचवू शकता. म्हणजेच पूर्ण पैसे तुम्ही काढू शकता. हा फॉर्म म्हणजे एक डिक्लेरेशन असते की आमचे जे उत्पन्न आहे ते सरकारच्या एका ठराविक मर्यादेच्या वर नाही आणि आमचे पूर्ण पैसे आम्हाला दिले जावेत. तर मुख्यत्वे हा तुम्हाला भरण्याची गरज असते. या फॉर्मची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईन, जिथून तुम्ही डाउनलोड करून तो भरू शकता. तसे जर तुम्हाला भरायचा असेल तर एक व्हिडिओ मी नक्की देईन, आय बटनवर तो नक्की पाहून घ्या, कारण या फॉर्ममध्ये काही अशा गोष्टी विचारल्या जातात ज्या जर तुम्ही भरल्या नाहीत तर हा फॉर्म भरणे मग तुमचे वाया जाते. जर तुम्हाला अपलोड करायचा असेल तर PDF स्वरूपात तुम्हाला स्कॅन करून तो अपलोड करण्याची गरज असते. फॉर्मची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, जिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तो भरू शकता. यानंतर आता या फॉर्ममध्ये पुढे जाण्यासाठी कर्मचाऱ्याचा जो पत्ता आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. पोस्ट ऑफिस इथे टाकायचे आहे, आपले राज्य स्टेट सिलेक्ट करायचे आहे, आपला जो जिल्हा आहे तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या भागाचा जो पिन कोड आहे आणि शहराचे जे नाव आहे ते तुम्हाला इथे टाकायचे आहे. सर्व माहिती आम्ही भरली आहे. गेट मोबाईल OTPचा एक पर्याय दिसतो, यावर क्लिक करून तर ज्या नंबरद्वारे आपण लॉग इन केले असेल त्यावर पडताळणीसाठी एक OTP येईल. आपण तो इथे टाकू आणि व्हॅलिडेट OTP अँड सबमिट क्लेम फॉर्म या पर्यायावर क्लिक करू. तुम्ही इथे पाहाल की PFचा जो क्लेम फॉर्म आहे तो आम्ही यशस्वीरित्या सबमिट केला आहे. आता आपल्याला काहीही करण्याची गरज नाही.
तसे फॉर्म भरल्यानंतर एक पावती तुम्हाला मिळते. तुम्ही या पर्यायावर क्लिक करून ही जी पावती आहे ती नक्की डाउनलोड करून घ्या. या पावतीवर तुमचा जो ट्रॅकिंग आय डी आहे तो नमूद असतो की तुम्ही आज फॉर्म भरला आहे. तुमची जी कंपनीची माहिती आहे, तुमचा UAN नंबर झाला, सोबतच कोणत्या खात्यामध्ये तुमचे पैसे येतील ते इथे नमूद केलेले असेल. तर ही सर्व माहिती स्वतःजवळ सेव्ह करून ठेवू शकता. जर प्रिंटर नसेल तर तुम्ही हवे असल्यास याचा स्क्रीनशॉट घेऊनही स्वतःजवळ ठेवू शकता. आता तुमचा जो फॉर्म आहे तो भरला गेला आहे. कधीही तुम्हाला जर ट्रॅक करायचे असेल तर तिसरा पर्याय मिळतो, ट्रॅक क्लेम स्टेटसचा. या पर्यायावर क्लिक करून तुम्ही इथे पाहू शकता की आपला जो क्लेम आहे त्याची सध्या स्थिती काय आहे. जसे की तुम्ही पाहाल की नुकताच आम्ही आता ऑनलाईन फॉर्म भरला आहे, तर आमचे स्टेटस आता काहीही नाही. जसे तुम्ही पाहाल की याआधी जे क्लेम आम्ही भरले होते ते आमचे क्लेम सेटल झाले आहेत. जे की मी तुम्हाला दाखवले होते की ज्यामध्ये 00 दिसत होते ते पैसे मी आधीच काढून घेतले आहेत. 5 ते 7 दिवसांच्या आत बहुतांश क्लेम क्लिअर होतात आणि तुमच्या खात्यात येतात. तसे हे जास्तीत जास्त वेळ नाही. जास्तीत जास्त वेळ सरकारचा 20 दिवसांचा असतो. बऱ्याचदा 30 दिवसांचाही वेळ लागू शकतो. पण इथे बहुतांश क्लेम आधीच क्लिअर होतात आणि तुमचे जे खाते आहे त्यामध्ये तुमचे पैसे येतात. आता इथे अशा प्रकारे सर्व लोक येऊन आपला जो क्लेम आहे तो भरू शकतात. कोणाच्या बाबतीत जसे की मानून घेऊया की नोकरीमध्ये तुम्ही आहात, त्या बाबतीत तुम्ही सर्व लोक फॉर्म नंबर 19 ऐवजी 31 भराल. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल की फॉर्म कसा भरला जातो, आय बटनवर मी व्हिडिओ देईन. त्यामध्ये थोड्याशा गोष्टी वेगळ्या विचारल्या जातात. तुम्ही तो एकदा नक्की पाहून घ्या. बाकी एक गोष्ट सांगतो बघा, आधी काय व्हायचे, PFचे पैसे जेव्हा आपण काढायचो तेव्हा कंपनीचे जे नाव आहे ते निवडण्याचा पर्याय मिळायचा. तुम्ही तिथे तुमची मेंबर ID निवडू शकायचा की कोणत्या खात्याचे पैसे आपल्याला काढायचे आहेत. पण आता सरकारने काय केले आहे, वन मेंबर वन EPF अकाउंट ही संकल्पना लागू केली आहे. ज्यामध्ये जर तुम्ही 4 संस्थांमध्ये काम केले असेल तर त्या संस्थांमध्ये जे काही तुमचे पैसे जमा झाले आहेत ते तुम्हाला नवीन खात्यामध्ये मायग्रेट करावे लागतात. तुम्हाला ते शिफ्ट करावे लागतात. त्यानंतरच ते जे पैसे आहेत ते काढू शकता. त्यासाठी आम्ही एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओचे डिस्क्रिप्शन तपासा किंवा आय बटनवर मी व्हिडिओ देईन, तोही तुम्ही एकदा पाहू शकता की कशाप्रकारे आपले जे पैसे आहेत ते एका PF अकाउंटमधून नवीन PF अकाउंटमध्ये कसे ट्रान्सफर केले जातात. जर तुम्हाला आमचे काम आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. जय हिंद.